आरोग्य जागृती. दर्शकांना आरोग्य जागृती पुन्हा एकदा स्वागत आहे. वैद्यकीय क्षेत्र म्हटलं तर खूपच लोकांमध्ये कौतुकाचं वातावरण होत आहे आणि आज भारतामध्ये विविध क्षेत्रामध्ये क्रांती होत आहे. रुग्णाचा उपचार चांगलं कशा प्रकारे घेता येईल आपल्याला, त्यासाठी शासन पण प्रयत्न करत आहे. अशातच आपल्या औरंगाबाद शहरामध्ये मॉडर्न होमिओपॅथी हे उपचार इथं सुरू झालेले आहे आणि ते उपचार आपलं पुंडलिक नगर रोडवरती मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरुवात केलेली आहे, ज्याच्या संचालिका इथे डॉक्टर रूपा जोशी म्हणून हे बघताय आहे. आणि यांच्याकडे जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी कोणत्या पद्धती रुग्णावर उपचार केला जातो, मॉडर्न होमिओपॅथी म्हणजे काय, यावर कोणत्या प्रकारे उपचारासाठी आपण त्याच्याकडे जाणून घेऊया डॉक्टर रूपा जोशी यांच्याशी. डॉक्टर मॅडम, आपलं आरोग्य जागृतीमध्ये स्वागत आहे. मॅडम, आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूपच क्रांती झालेली आहे. दिवसेंदिवस नवीन उपचार, नवीन उपकरणं, नवीन यंत्रसामुग्री येत आहे. अशातच तुम्ही संभाजीनगर शहरामध्ये मॉडर्न होमिओपॅथी सुरुवात केलेली आहे. नेमकं मॉडर्न होमिओपॅथी म्हणजे काय, यावर आमच्या दर्शकांना थोडंसं माहिती द्या. ओके. मॉडर्न होमिओपॅथी ही एक होमिओपॅथिक चिकित्सा प्रणाली आहे, ज्यामध्ये आपण पेशंट्सला होमिओपॅथिक ट्रीटमेंटनीच बरं करतो, विदाऊट एनी ऑपरेशन. मॉडर्न होमिओपॅथी उपचार घेण्यासाठी कोणत्या रुग्णावर हे उपचार केले जातात? यामध्ये बेसिकली ॲक्यूट क्रॉनिक सर्वच बिमारीवर आम्ही काम करतो, पण स्पेशली जेव्हा जुनाट सर्दी असते, स्किनचे प्रॉब्लेम आहे, थायरॉईडचे प्रॉब्लेम आहे, कॅन्सर आहे, फिर डायबिटीस आहे, असे खूप सारे असंख्य आजार आहे ज्यावर पेशंटला ऑपरेशनच करायची वेळ येते किंवा तो पार्ट काढावा लागतो. तर किडनी स्पेशली आपलं काम चालतं. किडनी फेल्युअर असेल, कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, आर्थरायटिस असेल, यासारख्या सर्व आजारावर आपण उपचार पद्धती देतो. मॅडम, खूप चांगलं सांगितलं का कॅन्सर हा रोग खूपच आता फोफावलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक रुग्ण आपल्याला बघायला मिळतो. आणि कॅन्सर रुग्णावर खूपच म्हणजे ॲलोपॅथीमध्ये, आयुर्वेदमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपचार केला जातो आणि शासन पण याच्यावर पुढे येऊन त्याचं रिसर्च चालू आहे. यावर मॉडर्न होमिओपॅथी कोणत्या प्रकारे काम करते? स्पेशली कॅन्सरवरती मॉडर्न होमिओपॅथी सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे आमचा, तो आहे की किमोथेरपी शिवाय आपण ट्रीटमेंट घेतो. किंवा कारण बऱ्याचदा आपण ऐकतो कॅन्सरचा पेशंट बिमारीने मरत नाही, पण तो किमोथेरपीमुळे मरतो किंवा त्याला त्रास होतो, जिथे पैसा पण खूप जास्त खर्च होतो आणि पेशंटला ॲडमिट करावं लागते. तर मॉडर्न होमिओपॅथी कॅन्सरचा पेशंट असेल तर विदाऊट किमोथेरपी त्याला ट्रीट करू शकतं. तसेच किडनी फेल्युअर असेल तर डायलिसिस सुद्धा करण्याची गरज येत नाही, पेशंटला ॲडमिट करण्याची वेळ येत नाही. विदाऊट एनी सर्जरी इथे ट्रीटमेंट केले जाते आणि ती 100% सक्सेसफुल आहे. जसं मला मॅडम तुम्ही म्हटलं की मॉडर्न होमिओपॅथी कुठे कार्यरत आहे, यावर जरा थोडंसं दर्शकांना माहिती द्या. ओके. तसं तर मॉडर्न होमिओपॅथीची सुरुवात 1996ला कोल्हापूर इथे झाली. एक छोट्याशा क्लिनिकमधनं विजयकुमार माने डॉक्टर यांनी सुरुवात केली होती, पण आज पूर्ण महाराष्ट्रावर त्याचे ब्रँचेस आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही भारताच्या बाहेर सुद्धा पोहोचलेले आहेत. तर ही ऑलरेडी मॉडर्न होमिओपॅथी जी आहे ती चिकित्सा प्रणाली 1996 पासून कार्यरत आहे आणि आजपर्यंत 1.5 लाखपेक्षाही जास्त पेशंटवर सक्सेसफुली यशस्वी उपचार केलेले आहे, की पेशंट त्यातून पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि ते नॉर्मल आयुष्य जगत आहेत, आज आनंदी आहेत. मॅडम, चांगलं दर्शकांना माहिती देत आहे मॉडर्न होमिओपॅथीचे सायकल आणि कसं उपयोग केला जातो. यामध्ये पहिले जेव्हा पेशंट येतो आपण त्याची पूर्ण केस स्टडी करतो, त्याची आधीची हिस्ट्री बघतो, त्याला काय काय ट्रीटमेंट दिले गेलेले ते बघतो आणि त्यावर मग आम्ही आमचं होमिओपॅथीचं ट्रीटमेंट त्याला सुरू करतो. अकॉर्डिंग पेशंटची बिमारी किती जुनी आहे त्यावर डिपेंड राहतो त्याचा पूर्ण कोर्स. कोणाला 6 महिने लागतात, कोणाला 1 वर्ष लागतं, पण बिमारी समोर नष्ट होते आणि तो पेशंट एक नॉर्मल आयुष्य जगू शकतो. मॅडम, जसं म्हटलं की मॉडर्न होमिओपॅथी हा खर्चिक सगळ्या रुग्णांना प्रथम प्रश्न येतो खर्चाचा. तर ह्यावर कोणत्या प्रकारे त्याचा खर्च असतो आणि कशा पद्धतीचा उपयोग होतो? हा खर्च तर खूप सामान्य आहे, म्हणजे सामान्य लोकांना परवडणार आहे. सगळ्यात पहिले तर हॉस्पिटलायझेशन नाही आहे, ॲडमिटची गरज नाही आहे, सर्जरी नाही आहे, कुठलीच डायलिसिस नाही आहे आणि ऑर्गन काढण्याची वेळ पण येत नाही. जसं आज आपण बघतो फॅटी लिव्हर आहे, तर ते जर पटकन ट्रीटमेंट नाही झाली तर लिव्हर काढण्याची सुद्धा वेळ येते. तर ही वेळ मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराने आपण टाळू शकतो. कुठलाही कॅन्सरचा पेशंट असेल तर त्याला किमोथेरपी देतच नाही, आपण त्याला मेडिसिन थ्रूच पूर्ण ट्रीटमेंट देतो. त्यामुळे खर्च ऑब्व्हियसली हा कमीच आहे, जो जनसामान्यांना परवडणार आहे. मॅडम, जसं मला सांगा की मॉडर्न होमिओपॅथी
आता सर रुग्ण हा उपचारासाठी ॲलोपॅथी प्रॅक्टिस असो उपचार असो किंवा आयुर्वेदिक उपचार असो खूप जास्त प्रमाणात थकलेला असतो, पैसे पण खर्च झाले असतो. तर अशा रुग्णांना आपण रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना काय संदेश देणार मॉडर्न होमिओपॅथी? सगळ्यात पहिले तर आम्ही हेच सांगू इच्छितो की जिथे सर्व होप्स संपतात तिथे मॉडर्न होमिओपॅथी सुरू होते. त्यामुळे आपण खूप ठिकाणी जाऊन आलेलो असतो, पैसा खर्च झालेला असतो, तर थोडेसे पेशन्स ठेवायचे, सकारात्मक जीवनशैली कशी आहे त्याकडे बघायचं आणि आपण आयुष्य जगू शकतो, नॉर्मली जगू शकतो. कारण माणसाची बॉडी आहे, हे शरीर आपलं मेडिसिनसाठी बनलेलं नाही किंवा ऑपरेशन करून कुठलाही पार्ट काढणे याला आम्ही मानतच नाही. तर तिथे आपण थोडेसे पेशन्स ठेवायचे, थोडासा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवायचा आहे, पेशंटनी पण थोडीशी हिंमत करायची आहे. बाकी सर्व जे काय ते मॉडर्न होमिओपॅथी यशस्वी पण करते. मॅडम, मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक बद्दल आपण काय बोलणार आणि इथल्या तुमच्या वेळा कशा असणार आहे? रुग्णांना कोणत्या प्रकारे आव्हान करणार आहे तुम्ही मॉडर्न होमिओपॅथी? क्लिनिकची वेळ तर सकाळी 11 ते 2 आहे आमची, इव्हिनिंगला 5 ते 8 आहे. आणि जर कोणी पेशंट बाहेरगाववरून आला इथे वेळेवर तर त्याला अपॉइंटमेंट केली, त्यांनी आधी फोन केला तर डेफिनेटली आम्ही इथे प्रेझेंट राहून त्यांना त्याची ट्रीटमेंट देऊ शकतो. ॲड्रेस लोकांना? ॲड्रेस जो आहे हा नक्षत्र आर्केड, पालखी हॉटेलच्या बाजूला, जय भवानी चौक, सिडको यानपूर, इथे आपली ब्रँच सुरू झालेली आहे. दर्शक हो, तुम्हाला मॉडर्न होमिओपॅथी बद्दल डॉक्टर रूपा जोशी मॅडमने यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंय. एकदा अवश्य येऊन भेटा. मॉडर्न होमिओपॅथी आहे काय, हे उपचार कोणते पद्धती असते ते डॉक्टर रूपा जोशी मॅडमशी आपण संपर्क केला तर नक्कीच आपल्याला उपचाराबद्दल समाधान होईल असं आमचं पण मत आहे. आरोग्य जागृती.